घरी कोणीच नाही, बाबाही बाहेर गेले आहे, अमृता आणि आई पण मार्केटला गेली आहे. प्रयत्न राहील की मित्रांसोबत ब्लॉग काढावं म्हणून त्यांनाही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करीन गाईस, कारण की मलाही तुम्हाला इंट्रोड्यूस करून द्यायचा आहे माझ्या फ्रेंड्स सोबत. तर आपला भाऊ आपल्याला घ्यायला आलाय, पण इकडे या आणि ताडोबा मध्ये नाही का व्हिजिट द्या. तर आम्ही जंगल मध्ये आता थांबलो आहे बाई, नाही राहिलो होतो. कहा गए मैं ससरे तेरे? हा आला नव्हता म्हणूनच मिसिंग होती. ससुराल वाले कहाँ खाने गए? वो गए मैं साइंस में था, साइंस लेकिन में मैं जूनियर था ना, मैं 10th में फेल हुआ था। अच्छा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये, महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातील. गाईज, तुम्हाला आता एक गोष्ट दाखवतो. आईने अमृतानी वगैरे जे झाडं लावले होते बघा, आता किती सुंदर दिसून राहिले. आता ते सगळे झाडं पॉट्स चांगले भेटले ना आणि याची केअर केली ना तर खूप छान दिसतात. मग हे बघा, इकडे पण वरचे पण छान दिसत आहे सगळे. गाईज, रिदा स्कूल मधून आला. आजचा एक फर्स्ट टर्मचा फर्स्ट पेपर झाला त्याचा, हिंदी. कसा गेला पेपर? बढिया. आता जेवायला बसलाय, कालचा केक खाऊन राहिलेला आहे, टीव्ही पाहत. रिदाची निंजा टेक्निक जेवण करण्याची, टीव्ही पाहता पाहता. दुपारचे वाजले 4. मी थोडं झोपलो होतो. रिदात पण आता झोपूनच आहे. घरी कोणीच नाही, बाबाही बाहेर गेले आहे, अमृता आणि आई पण मार्केटला गेली आहे. आता मला रिदासाठी दूध वगैरे गरम करायचं आहे, तर ठेवलं आहे दूध गरम करायला, कारण की आता त्याची ट्युशनची वेळ झालेली आहे. त्याला उठवतो नाही ट्युशनला सोडून देतो. हे रिदात, उठ मा. भाभी, हे रिदात, उठ उठ मा. रिदात, उठ. भाभी, हे रिदात, उठ मा, उठ उठ. A few moments later. आता जवळपास नाही का 8:30 झाले आहे रात्रीचे. घरी कोणीच नाही आहे, मी एकटाच आहो, कारण की घरचे गेलेले आहे. मगाशीच सांगितलं होतं बाहेर गेले, ते आले घरी, सासू सासरे आले. आता हे सगळे जण जेवण करायला गेले, मला नाही नेलं असं काहीच नाही. मलाही नेणार होते, पण माझं आधीच माझ्या फ्रेंडसोबत कमिटमेंट होतं, त्यांच्यासोबत बाहेर जायचं होतं, म्हणून आता मी त्यांच्यासोबत बाहेर जाईल. तर बघूया काय होते, तर समोर तुम्हाला दाखवतो. बहुत मजा येते गाईज, इथे खूप मजा येते त्यांच्यासोबत. बघू आज जमते का बघू. आज जबरदस्ती करेल थोडा मी त्यांना, नाही का. तुम्हाला पण खूप हसायला भेटणार. मग बघू तुम्हाला भेटते का नाही हसायला, हे नंतर माहित पडेल, पण मला तर खूप हसा येते त्यांच्यासोबत राहून. आपला पुरेपूर नाही का प्रयत्न राहील की मित्रांसोबत ब्लॉग काढावं म्हणून त्यांनाही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करीन गाईज, कारण की मलाही तुम्हाला इंट्रोड्यूस करून द्यायचा आहे माझ्या फ्रेंड्स सोबत, आणि त्यांच्यासोबत जी मजा येते ते तुमच्यासोबत पण शेअर करायची आहे. तर लेट सी काय होऊ शकते. तर मी तर एकदम 100% देण्याचा प्रयत्न करीन आपला. सो गाईज, टाइम झाला आहे आता आपला पण जायचा. तर आता निघत आहो मी पण. आता एका जागी माझी गाडी ठेवायची आहे, मग अलंकारच्या गाडीमध्ये जायचं आहे मला. चला मग. येस देन गाईज, आता आपण तर निघालो आहे, पण आपलं जो मोटो ब्लॉगिंगचा सेटअप आहे त्याच्यामध्ये व्हायब्रेशन जास्त होऊन राहिलं आहे, तर ते ब्लर येऊन राहिलेलं आहे चित्र. असं मला 2-3 वेळा जाणवलं, तुम्हालाही जाणवलं असेल माझ्या काही ब्लॉगमध्ये. पुन्हा असं हलून राहिलं, गाडी खूप हळूहळू चालवावं लागत आहे. तर आपला भाऊ आपल्याला घ्यायला आलाय. आता आपल्याला जायचं आहे, तिथेही जाऊ, तिथे तुम्हाला दाखवतो. आपला हा आहे चंद्रपूरचा जंगल. हा तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजणार नाही, तुम्हाला या लागेल चंद्रपूरमध्ये. आणि चंद्रपूरमध्ये आल्यानंतर तुमचं सगळं राहण्या घेण्याची सोय सगळी आहे, टेन्शन घेऊ नका. पण इकडे या आणि ताडोबा मध्ये नाही का व्हिजिट द्या. तर आम्ही जंगल मध्ये आता थांबलो आहे भाई. मौली, मैं इन जनरल बोल रहा, मैं उसको बोला ही नहीं। तेरे को मालूम है कि क्या है? तेरे को लगता है कि सही में तू चढ़ाएगा तो मैं चढ़ूंगा? गोष्ट मिसिंग होती गाईस आतापर्यंत, माहित आहे का. हेच गोष्ट मिसिंग होती, म्हणून मी ब्लॉग काढून नाही राहिलो होतो. कहा गए मैं ससरे तेरे? हा आला नव्हता म्हणूनच मिसिंग होती. ससुराल वाले कहाँ खाने गए? वो गए, क्या बोलते हैं, और तेरे को छोड़ के कैसा गए इसकी माँ का? मैंने छोड़ा उनको. फराज तू गियर से तेरा जहाँ डाउन चल रहा था, डाउन ही रहने दे. हाँ, ये गियर अप कर रहा भाई, ये गियर अप कर रहा. नहीं रे भाई, बदल गया. सांगितलं याची कमी होती म्हणून. पण हा कोण आहे? हा आमचा मित्र, बालपणाचा मित्र, शाळेतला मित्र फराज. संघटित
संगठन में। संगठन संगठित ये नहीं समझ में आ रहा मेरे को। अरे कहना क्या चाहते हो? ये भी है लेकिन हमारा ये दोस्त है बचपन का दोस्त। मतलब ये बोलना ये संगठित नहीं उतना इतना हार्ड नहीं जाने का है अपने को, सामने वालों को भी समझना चाहिए कि नहीं। संगठन में एसोसिएट हाँ जो भी है, लेकिन ये हमारा दोस्त है बचपन का है। हम 10th तक साथ में पढ़े, मेरे ख्याल से हम कॉलेज भी साथ में पढ़े। तू जनता कॉलेज में था ना? कॉलेज भी साथ में पढ़े। जनता कॉलेज में था क्या? हाँ तू, लेकिन तू कॉमर्स में था मेरे ख्याल से। नहीं रे, मैं साइंस में था। साइंस में जूनियर था ना, मैं 10th में फेल हुआ था। अच्छा इसने कैमरे में बता दिया। ये 10th में फेल था करके। नहीं 10th में मेरे को चलता ना, मेरे को ऐसा कोई विषय 10th मेरे को भी चलता, मैं भी फेल हुआ था। हाँ ये भी 10th में फेल हुआ था। दो एक खूप गुड न्यूज आलेली आहे। आपलं जे व्हिडिओ होता इंस्टाग्राम वरचा ज्ञानेश्वरीचा, त्याला 100K व्ह्यूज आलेले आहे। थँक्यू सो मच। ज्यांनी इतकं प्रेम दिलं त्यासाठी खूप थँक्यू। असंच प्रेम तुम्ही आमचा एक व्लॉग पण आहे तिचा, इन डेप्थ आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता। मी या ब्लॉगच्या याच्यात आय बटन मध्ये देऊन देईल, तुम्ही जाऊन बघू शकता। तो ब्लॉग एक नंबर आहे, पूर्ण इन डेप्थ आहे। तिची फिलिंग आहे, तिच्या आई बाबांची फिलिंग्स आहे। यस आई एम शेयरिंग द लिंक और वो आई बटन में भी आ जाएगा, तो तुम्ही बघून घ्या। खूप जबरदस्त आहे तिची फिलिंग्स आहे। तुम्ही समजू शकाल की बाबा एक व्यक्ती कुठं होता, कुठं चालला आहे, कुठपर्यंत पोहोचून राहिला आहे, फक्त तुमच्यामुळे होऊन राहिला आहे। तर नक्की तिच्यावर इतकं असं जे आता प्रेम दिलं आहे ते कंटिन्यू ठेवा। आमचे मित्र काहीतरी म्हणजे त्यांची इच्छा आहे म्हणण्याची। यस भाई बोलो। अच्छा ठीक है समझ गया। हाँ क्या नाम है? ज्ञानेश्वरी। गाईज आता तुम्हाला दिसतंय इकडनं पण अंधार आणि इकडनं पण अंधार। आता हे आमचं लाईट चालू आहे म्हणून। हा एकदम जंगल मधला रस्ता आहे आणि एकदम वेगळंच इथं फिलिंग येते। आणि आम्ही रात्री हमखास इकडे फिरायला येतो, कारण की आम्हाला वेगळीच फिलिंग वाटते इथे यायला। मजा येऊन राहिली एकदम। यस पीसफुल। गाईज आता आपण आलो आहे जेवण करायला लोहारा जंक्शन। हा जेवण नाही करणार, हा डब्बा घेऊन आलाय। फक्त जेवण कोण करणार आहे? मी आणि फराज। अन्ना करने वाला है, खाना खाने वाला है क्या? अच्छा तेरा चालू है क्या? मेरे को लगा तू तेरे बीवी से बात कर रहा है। मित्रांनो इतक्या वेळच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला अखेरकार जेवण करायला भेटलं। आलू मटर गोबी, दाल फ्राय, तंदूर रोटी। अर्ध खाल्ल्यानंतर मी आता ब्लॉग बनवून राहिलो। माने आमचं जेवण वगैरे झालं। जेवण फक्त दोघाच माणसांना गेलं, फक्त तीन। ते थोडंसंच खाल्लं। इतनी रोटी काय हो? मस्त लगा भाई खाना, एक नंबर था, बढ़िया झालं जेवण। तेज था क्या? मेरे हिसाब से थोड़ा तेज था। तेरे लिए परफेक्ट था, तेरे को तो मजा ही बहुत आया। सही में मेरे को बहुत मजा आया, मस्त खाना था, मस्त। बाय बाय गाईज, आपण पोहोचलो आपल्या घरी। चला तर मग गाईज आता आपला ब्लॉग आपण इथे सेंड करूया। ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा, आणि ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तुमचं प्रेम असंच ठेवा। आता भेटूया तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा। जय महाराष्ट्र, बाय।